खूप साऱ्या शुभेच्छा या फुलपाडा प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वासाठी. टायमर ऑन होणार. 15 मिनिटांचा अवधी 4 षटकांसाठी असेल. ऑल सेट ऑल गो. एक्स्ट्रा प्लेयर बारुंडा माऊलीचा आलेला आहे. हेमंत 11 स्वतः मयूर आलेत. साई दीपक मामरे आणि मनीष. लेट्स प्ले. PPL वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणाऱ्याला वंदन करून आई जीवतानी मातेचे चरणी नतमस्तक होऊन आई बारुंडा मातेचे चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज या मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. फुलपाडा प्रीमियर लीग फुलपाडा नगरीमध्ये आपण आहोत आणि 5व्या पर्वामध्ये येणारी ही स्पर्धा 12:24 पहिला चेंडू पडलाय आणि तो पहिला चेंडू पडल्यानंतर सामन्याला झाली सुरुवात. चेंडू गॅपमधून चेंडू निघून गेलाय साईच्या. चलो वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. DC मयूर आपला हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. समोर डाऊन द ग्राउंड. हो काय सुंदर फिल्डिंग. नाही चेंडू निघून गेला सीमा रेखा पार. थँक्यू. एक बिरेची पाहत होते वाट आणि तसंच काहीशी चौकारांची वाट पाहत होता फलंदाज साई. त्याच्या बॅटमधून आला धमाकेदार चौकार. 13-0. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. पुन्हा एकदा शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न. लांबच्या बॉलला कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारायचं होतं पण चेंडू बॅटची आतली काढा घेऊन तिथेच थांबलाय. कोणतीही धाव नाही. डॉट बॉल येतोय हलक्या. तर पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलं एका धावेसाठी. सिंगल डिक्लेअरच्या दिशेने जाणारा चेंडू. मॅचचं शेड्यूल तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे आणि त्या मॅचच्या शेड्यूलप्रमाणेच तुम्हाला त्याच सिक्वेन्सने यायचं आहे. यानंतर होणारा सामना त्याची मी माहिती आपल्यापर्यंत पोचवतोय. यानंतर होणारा सामना श्री स्वामी समर्थ फोर्टी स्टुडिओ आई बारुंडा 11. दोन्ही संघाचे कर्णधार. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे.
कोपरीचं सोनार फुल माझं आईला नकली घडवार ये कोपरीचं सोनार फुलवाग आईला नकली घडवाग कोपरीचं सोनार फुल माझं आईला नकली घडवार ये कोपरीचं सोनार फुलवाग माझ्या आईला नकली घडवाग चला समोरच्या दिशेनं मनीष चेंडू बरोबर खिलवाड नाही हातामध्ये चेंडू प्रॉपर आला त्यामुळे एक सहज धावून कंप्लीट झाली. दीपक बांबरे त्या फॉर्मच्या शोधात आहेत. बारुंडा माऊलीसाठी आज आयकॉन म्हणून ते खेळतात आणि त्यांच्याकडून चांगल्या खेळायची अपेक्षा ही बारुंडा माऊली संघाला आहे. 16वरती 1 अशी सद्यस्थिती. दोन पूर्णांक 1 तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि शेवटच्या क्षणाला साईनं चेंडूला सोडलं जाऊ दिलं. वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. PPL एक औचित्य आहे. PPL एक कारण आहे. PPLने अनेक खेळाडूंना खेळण्याची ऊर्जा दिली तेवढं प्रोत्साहन मिळालं आणि त्या कॉन्फिडन्सला आपलं अस्त्र बनवत असताना आज फुलपाड्यामधून अनेक खेळाडू हे वसविरार बॉक्स सेंटरम क्रिकेट असोसिएशन विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळतात आणि ही सर्वात मोठी अचिव्हमेंट का करू शकले त्याचं कारण एकच आहे फुलपाडा प्रीमियर लीग आणि हे मैदान. 2.3 आणि 19 धाबा धावपलकावरती एका गाड्याच्या पतनानंतर अशी सुरुवात आहे बारुंडा माऊलीची. हेमंत 11 निखिलचं हे षटक फ्लाईट आणि गॅपमधून चेंडू जात होता पण चांगली फिल्डिंग राजूची बघायला मिळाली. मॅडी मैदानाच्या बाहेर पिया. यावेळेला चेंडू सरळ कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सीमारे का पार चौकार. एक वीरेची पाहत होते पार एक वीरेची पाहत होते पार चांदना चांदना झाली र चांदना चांदना झाली र थँक्यू 24वरती 1 तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या आणि अंतिम चेंडू हो यावेळेला चेंडू निघून गेला. एका धाब्यासाठी सिंगल. एक धाव येते. खूप मोठा आणि भाऊक करणारा क्षण उद्घाटन सोहळा ज्यावेळेला या ठिकाणी पार पडला गेला. सागर राणे जॉन्टी यांनी सांगितलं की आम्ही या मैदानाला नतमस्तक होऊ इच्छितो कारण या मैदानाने आम्हाला खूप काही दिलं आहे आम्हाला ओळख दिली आहे. बॅरिकेड्सवरती बसलेला तो मुलगा दादा तिथं बसायचं नाही आहे. उद्या तिथे बसायला मिळेल आज नाही. हो काय फिटनेस आहे. ड्राईव्ह केलाय दीपक बांबरे. टिपिकल स्टाईलनं चेंडूला पाठवलं. सीमारे गापार चौकार. थँक्यू विजय. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावाने धावपलक 29वरती जाऊन पोहोचले. शेवटच्या अंतिम झडक दीपक बांबरेने पुन्हा एकदा सन्मान दिलाय. कालचा खेळ वसबिराज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय सावंतने केलेली बॅटिंग, शुभम खांडेकरने केलेली बॅटिंग आणि आकाश साळुंकेने केलेली बॅटिंग आणि शेवटच्या क्षणाला 1 बॉल 4 मध्ये आलेले अपयश विपुल गमरेच्या वाट्याला. अनेक स्वप्न तिथं भंगून गेली होती ज्यावेळेला तो चेंडू चौकारासाठी करेक्ट नाही झाला. पण जतीन पाटीलने केलेली गोलंदाजी ती सुद्धा काही कमी नव्हती. 31 पवन. हो यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला मोठ्या फटक्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज दीपक बांबरे बाद. शेवटची बाकी आशुत बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण. कसं आहे पाय दिसत नाही इकडे समोरच्याला अडचण व्हायला नको त्यासाठी आपण बाहेर यायचं. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चिराग नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. बॅकफुटर जाऊन टॅप केले चेंडूला फक्त एका धाब्यासाठी खेळले गेले. सिंगल येते. पहिला सामना किती धावांचा होईल हा प्रश्न उद्भवला आहे.
आणि हा प्रश्न उद्भवत असताना 30+ आता 30+ नंतर साई जो अजूनही ओम आहे, माफ करा, ओम अजून माहित नाही. ओमकडून मोठ्या फटक्याच्या अपेक्षा, पण ओमने दिला सन्मान. टॅप केलं चेंडूला, एका धाब्यासाठी पाठवलं. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकाची समाप्ती, पहिल्या इनिंगची समाप्ती, माफ करा. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 34 धाबांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर टीम हेमंत इलेने संघासमोर. मॅच समरी: दीपक बांबरे 15 धाबा, साई 12 धाबा, 4 धाबा ओम, चिराग 1. गोलंदाजीमध्ये प्रणयने एक ब्रेकथ्रू मिळवून दिला, 6 धाबा त्यानं खर्च केला. विजय 1 विकेट, 8 धाबा, 9 धाबा 0 मनीष आणि 10 धाबा 0 निखिल. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी या. श्री समर्थ फोटो स्टुडिओ आणि आई बारुंडा माऊली. फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा आमच्या एक मॅचला एकच बॉल आहे, लक्षात ठेवा. चला फिल्डिंग लावून घ्या. टॉस शोधतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. हेमंत बारुंडा माऊली. श्री समर्थ फोटो स्टुडिओ चे कर्णधार राजेश यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ आणि आई बारुंडा 11. चॅम्पियन विपुल गमरे. ये क्या हो रहा है? आएगा चॅम्पियन. चला चॅम्पियन आलाय. राजेश धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. टॉस जिंकला विपुल, काय निर्णय असेल सांगतो. कालचा दिवस गेलाय, खूप साऱ्या आठवणी कालच्या दिवसातल्या. पण PPL कशी वाटते आणि PPL साठी काय तयारी आहे? तयारी अशी काय नाही, नॉर्मल गेम खेळ. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. जयेश, फुलपाडा प्रीमियर लीग 5व्या वर्षामध्ये आले, कशा प्रकारची तयारी आहे? अनेक वेळा फायनल टच केलेल्या आहेत आणि अनेक आठवणी तुझ्यासुद्धा आहेत. सो कशा प्रकारची तयारी आहे फुलपाडा प्रीमियर लीगसाठी? तयारी तर काय नाही, संघ खूप चांगला बनवला आहे, त्याच्यात आपण जिंकायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल झालाय, जिंकलाय श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ या संघाने आणि प्रथम फिल्डिंग सांगणार आहेत ते काय काढायचंय. आणि जयेश बनसोडे त्यांच्या समोर आई बारुंडा 11 संघाबद्दल खेळणार आहे. तुर्तास जाऊयात चालू असल्या मॅचकडे, ज्या ठिकाणी 34 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण बघतोय.
34 धावांचा पाठलाग, 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय मनीष. हो हो, चांगली फेकी. विजय आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. विशाल बॉलिंग मार्कवरती आहे. बॉल फर्स्ट. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला यावेळेला धावू दिलाय. ओम भडकलाय कारण चेंडू घेऊन गेलाय सीमारेखा पार. चौकार. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अर फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा आणि गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. फुलपाडा प्रीमियर लीगची गाबा चर्चा आहे आणि का नाही होणार. एक एंटर मधली स्पर्धा म्हणजे ज्या फुलपाड्यातील खेळाडूंना एकत्रित येऊन खेळण्यासाठी मिळालेलं एक मोठं व्यासपीठ. या स्पर्धेला कसं मोठं करता येईल यासाठी हे सर्व खेळाडू दिवसरात्र झटतात. फुलपाडा क्रीडा मंडळ, जीवदानी माऊली क्रिकेट क्लब, बारुंडा 11 क्रिकेट क्लब, बारुंडा माऊली क्रिकेट क्लब, आई बारुंडा 11, अनेक संघ, प्लेयर्सचे काही खेळाडू या स्पर्धेला मोठं करण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं, आणि त्यामुळेच ही स्पर्धा मोठी होताना दिसते. यांच्या पाठीशी आधाराची असणारी थाप म्हणजे आदरणीय तेजस्वी कांबळी. नो बॉल नो प्लस 1. बारुंडा माऊली दीपक बांबरे रवी म्हात्रे यांची चर्चा करतायत. आदरणीय मृदुल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम मृदुल मेहर, आपलं हार्दिक स्वागत. समालोचन कक्षामध्ये आमच्या साथीने ते जॉईन होतील. आपण आज या PPL च्या पटलावर व्यासपीठावरती उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा मधुर आवाज आपल्याला या फुलपाडा प्रीमियर लीगमध्ये ऐकायला मिळेल. तृतीयास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच जिथे 14 धावा धावपलकावरती आहेत. एकच षटक झालंय म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे. 18 बॉल 19. मनीष बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला इंटू द गॅप, 4 रन्स. चौकार. अर फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. चेंडूला हलक्या हाताने खेळत एकदा येताना दिसते. आशुतोष डोंगरे, आपण व्यासपीठाजवळ यायचंय. हो, यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड अजून एक मोठा ब्लास्ट मनीष झाच्या बॅटमधून येतोय. दमदार. चौकार. फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने मारलेला हा अफुल्लातून फटका ज्याच्यावरती आला 4 धाबा. आता शेवटी सन्मान दिला एका धाब्यासाठी. सिंगल धाव येते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. 25-0. 34 धावांचा पाठलाग. ओ, पुन्हा एकदा चौकार. सहज रीतीने ऑफ ड्राईव्हचा फटका पाठवून दिला चेंडू सीमारेखा पार. फुलपाडा रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अर फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीग.
डेड बॉल दिलाय का? बत्तीस. हो आणि अशा या वेळेला विजयी चौकार मनीषाच्या बॅटमधून मॅच फिनिश. बारोंडा माऊली संघ हा मैदानी खेळतोय घरच्या. बारोंडा माऊली संघ हा मैदानी खेळतोय घरच्या. उलपडा प्रीमियर उलपडा प्रीमियर उलपडा 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 प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. उलपडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा झाली गावागावात चर्चा. आमच्या उलपडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात थँक्यू डिजेश. चला दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला धन्यवाद. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव मिस्टर